नमस्ते नाशिक, नमस्ते महाराष्ट्र, नमस्ते भारत. स्टार न्यूज नाशिक परिवाराच्या वतीनं गणेश उत्सवाच्या चांगल्या अशा सोहळ्यामध्ये, प्रसन्न अशा धार्मिक वातावरणामध्ये आज तुमच्यासाठी आम्ही एका पाहुण्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. हे पाहुणे या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवे नवे मालिकांच्या मध्ये अतिशय नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आहे. आपण ज्या मराठी मालिका बघत आहोत आता ह्या मितीला, ज्या नाटकामध्ये आज 5 शूटिंग चालू आहेत, या मालिकांमध्ये ज्या कलाकारांना पाठवलं जातं, ज्या कलाकारांची, स्थानिक कलाकारांची निवड केली जाते, ती मॅडम ऐश्वर्या दिवर यांच्या मार्फत ही केली जाते. दिवर मॅडम कडे आज बरेचसे कास्टिंग डायरेक्टर्स काम करत आहेत. या सगळ्यांची मिळून एक टीम आहे आणि त्यांच्या ह्या प्रमुख आहेत. यांच्या मार्फत विविध प्रकारच्या भूमिकांसाठी विविध प्रकारची कलाकारांची निवड तुम्ही करत आहात आणि ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. दिवर मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, आश्चर्य असं की आज एवढ्या मालिका चालू आहेत आणि या मालिकांमध्ये जे कलाकार तुम्ही आज पाठवत आहात, तर या कलाकारांना पाठवणं, त्यांची निवड करणं हे कसं शक्य होतं तुम्हाला? कधी या गोष्टीचा विचार केला नव्हता, बट हळूहळू जसं सिरियल मिळत गेल्या तसं मग समजलं की कास्टिंग कशी करायची असते. म्हणजे एज वाईज म्हणा किंवा लुक वाईज म्हणा, अशा बऱ्याच क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये पण डायलॉग वाले, 1-2 डायलॉग वाले, चांगले कॅरेक्टर्स याचं डिव्हिजन आपण करतो. आर्टिस्ट डिवाइड करतो आपण आणि त्यानुसार मग त्या एज मध्ये किंवा समजा चॅनल कडनं ज्या रिक्वायरमेंट्स आपल्याला येतात, उदाहरणार्थ समजा आपल्याला डॉक्टर हवा आहे, आपल्याला वकील हवा आहे, इन्स्पेक्टर हवा आहे आणि गुंड वगैरे हवे असतील, तर या सगळ्यांसाठी एक वेगवेगळा क्रायटेरिया, एक वेगळं एज किंवा वेगळा लुक आपण म्हणतो. तर या लुकच्या डिमांड आपल्याला प्रोडक्शन हाऊस कडनं किंवा डिरेक्टर सरांकडनं कळतात. मग त्या कॅटेगरीनुसार आपण जे आर्टिस्ट आहेत त्यांचं आपण डिव्हिजन करतो आणि जे त्या क्रायटेरियात बसत असतील त्यांचा आपण प्रोफाईल, फोटोज वगैरे किंवा ऑडिशन व्हिडिओ जे असतील ते आपण पुढे पाठवतो. पण आजपर्यंत मी असं बघत आलो की अनुभव, त्यांच्या बरेचसे कलाकार असे आहेत आज नाशिक शहरामध्ये त्यांच्या पाठीमागे अनुभव नसतो, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये असा अभिनेता कसा बघता तुम्ही बरोबर की हा माणूस हा अभिनय करू शकतो, हे तुम्ही कसं ठरवता? सर कसं आहे, हौशी कलाकार आपण ज्यांना म्हणतो, आवड खूप असते बट त्यांना माहित नसतं की त्या प्लॅटफॉर्मवर कसं जायचंय किंवा कसं परफॉर्म करायचंय. आपल्याला त्यांना थोडंसं मोटिवेट करावं लागतं की समजा 1-2 डायलॉग, ते जे ज्युनियर आर्टिस्ट आपण म्हणतो की जे येत आहेत फक्त बिना डायलॉग साठी, त्यांना हाऊस आहे, स्क्रीनवर दिसायचंय, असे काही लोक येतात. पण त्यांच्यातले असे काही जण असतात ना जे सतत येत असतात. म्हणजे जवळजवळ त्यांना 10 वेळा 15 वेळा ते शूटिंग बघितलेली असते, ते येतात. पण एक असा मुवमेंट असतो की चला नाहीच होते कोणाकडनं, तर मग तुम्ही ट्राय करा, तुम्ही करू शकता, छोट्या डायलॉग पासून सुरुवात करा. त्याच्यातला उत्साह तुम्ही द्विगुण करा. हो, आपण करूनही घेतो त्यांच्याकडनं की तुम्हाला हा डायलॉग बोलायचा आहे, तुम्हाला असं करायचंय, तुमचे एक्सप्रेशन असे असले पाहिजे किंवा तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, हे आपण त्यांना समजून सांगतो, त्यांच्याकडनं करवूनही घेतो. आणि असे बरेच आर्टिस्ट आहेत की जे म्हणजे ज्यांना नव्हतं काहीच, की नाही कॉन्फिडन्सच नव्हता की मला येणारच नाही, अशांना सुद्धा आपण 1-2 डायलॉग साठी आता तयार करतो. अच्छा, पण आता आपण मालिका बघतो, त्या मालिकेमध्ये एक अभिनय नसतो, अनेक प्रकारचे अभिनय असतात. डॉक्टर्स असतात, तुम्ही म्हटले पण पोलीस असतात, डॉक्टर्स असतात, शिक्षक असतात, गुंड असतात, व्यापारी असतात. तर अशा प्रकारच्या कॅरेक्टर्सला निवडणं, अभिनेत्यांना निवडणं इतकी सोपी गोष्ट वाटत नाही आम्हाला. नाही, कसं शक्य करतात? तशी तर अवघड गोष्टच आहे ती, कारण की त्या आर्टिस्टचा क्रायटेरिया हा वेगळा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एजही मेन्शन केलेलं असतं. पण कसं असतं की कमी एज वाला सुद्धा त्या क्रायटेरियामध्ये बसू शकतो. कारण की आपण आता म्हणजे उदाहरणार्थ गुंड, जसं तुम्ही बोलले, गुंडांचं काय जे आहे लुक वेगळाच असतो त्यांचा. म्हणजे मोठे केस, मोठी दाढी म्हणा, धिप्पाड म्हणा किंवा जिमने कमवलेलं शरीर म्हणा, असं वेगळं त्यांचं एक व्यक्तिमत्व असतं. पण तो जर माणूस 18 वर्षाचा जरी असला तरी तो जर 30+ आपल्याला दिसत असेल तर तो त्या क्रायटेरियासाठी जाऊ शकतो. तर मग
त्यांना डायलॉग येत आहेत का, किंवा मग ते फक्त एक्सप्रेशन चांगले देत आहेत का, की त्यांची बॉडी लँग्वेज तशी आहे, याच्यावर पण डिपेंड करतं. काहींना फायटिंग सिक्वेन्स असतो, काहींना फक्त डायलॉग बोलणारे असतात, असे बरेच त्याच्यात लेवल असतात, म्हणजे लेवल 1, लेवल 2. अच्छा, गुड. पण आता गेल्या कित्येक दिवसांपासून मी बघतो आहे तर नाशिक मधले अतिशय नावाजलेले असे कलाकार आज निर्माण होत आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्यांची केलेली निवड, त्यांनी फेकलेले संवाद, त्यांनी केलेला अभिनय इतका दिल खेचक व्हायला लागलाय की त्यांच्या त्या लोकांपुढे, त्या कलाकारांपुढे प्रोफेशनल कलाकार सुद्धा फिके पडतील अशा प्रकारचे कलाकार तुम्ही घडवलेले आहेत आणि घडवत आहात. कसं शक्य होतंय तुम्हाला? कसं असतं सर, एक छोटासा रोल सुद्धा खूप काही करून जातो. अच्छा. म्हणजे एक छोटीशी संधी जर आपण एखाद्याला दिली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं समजा, असं नाही की तो प्रोफेशनल आर्टिस्टच हवा किंवा कसं असतं. अच्छा, बरं. लोक खूप सारा पैसा खर्च करून इंडस्ट्रीमध्ये येतात, असे काही लोक पण असतात. पण ज्यांना आपण संधी देतोय त्यांच्याकडनं आपण 1 रुपयाही घेत नाही, पण त्यांना आपण मोटिवेट करतो की तुम्ही ते जा, तुम्ही ऑडिशन द्या, तुम्ही हे ट्राय करा. तुमचा काय तुला ऑरा जरी एकदम सायलेंट असला तरी तुम्ही एक विलन म्हणून सुद्धा जाऊ शकता. फक्त हावभावाचा फरक आहे. तर मग आपण त्यांना ते तसं, म्हणजे एक मिनिटाचा जरी ते स्क्रीनवर दिसले ना, त्या 1 मिनिटावर ना ते पुढे बरेच कामं मिळवू शकतात. अशा बरेच आर्टिस्ट आहेत असे की जे एका सिरियल मध्ये फक्त त्यांनी 1-2 सेकंदाचं काम केलं असेल किंवा एक सीन दिला असेल, पण तो सीन इतका इफेक्टिव्ह असेल की त्या सीनच्या आधारे ते पुढच्या सिरियल मध्ये एकदम चांगला रोल, म्हणजे 5 दिवस 6 दिवस किंवा चांगली कंटिन्युटी म्हणू शकतो आपण. असे बरेच कलाकार आहेत. मला आता एखादा अभिनय करून घ्यायचा असेल एखाद्या कलाकाराकडनं, तर तो कलाकार निवडणं पूर्वीपेक्षा आता सोपं वाटतंय तुम्हाला नाही? सध्या तरी हो, तेवढे कलाकार आता वाढले. हो. पण मॅडम, मला मध्ये तुमचा विषय मी खंडित करतो. प्रश्न असा आहे की आज मुंबईच नव्हे तर इतरत्र ज्या मालिका चालू आहेत, जे प्रोड्युसर्स आहेत, त्यांचा जो ओढा आहे तो नाशिक शहराकडे आहे. नाशिक शहरामध्ये असं त्यांनी काय बघितलं? कारण कलाकारही त्यांना या भावात मिळतात. अजून असं काय कारण आहेत? सर, नाशिक कसं आहे, सगळ्या बाजूने जर आपण विचार केला, नाशिक न्यूट्रल सिटी आहे. म्हणजे नाशिकचं वातावरण खूप परफेक्ट आहे. जसं की आपण मुंबईत समजा गेलो, काहींना नाही सहन होतं, जो आपण काय त्याला मॉइस्ट वेदर म्हणतो, दमट वातावरण, ते नाही होत सहन, कारण की ट्रॅव्हल पण खूप करावं लागतं. तसं जर बघायला गेलं तर मुंबईपासून नाशिक, पुण्यापासून नाशिक, अशा बऱ्याच ठिकाणी नाशिक हा सेंट्रल पॉइंट येतो. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मुंबईत अवेलेबल नाही होत, पण त्या नाशिकमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो की वाडे नाशिकचे, नाशिकच्या गल्ल्या, ऐतिहासिक, जुन्या चाळी, हो, गाव म्हणा, एखादी शेती म्हणा, अशा बऱ्याच काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो, असे खूप चांगले चांगले लोकेशन्स आहेत. म्हणजे आपण धबधबा म्हणूया, निसर्गरम्य ठिकाण म्हणूया, हिल स्टेशन म्हणूया, असं नाशिकमध्ये सहज उपलब्ध होतं. तेच मुंबईमध्ये जर करायला झालं तर मुंबईच्या आजूबाजूला अशी कुठली स्पेस नाहीये त्यांना. आर्थिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये जो खर्च येतो त्यापेक्षा कम्पेअर मध्ये, त्या तुलनेमध्ये नाशिकमध्ये खर्च कमी येत असेल असं मला वाटतं. काय मत आहे याविषयी? येतही असेल, कारण की तुम्हाला तर माहितीये की मुंबई ही ड्रीम सिटी आहे सगळ्यांसाठी. पूर्ण देशाचे लोक तिथे येतात. म्हणजे मुंबईतल्या मुंबईतच इतकी कॉम्पिटिशन आहे की बाकी लोक अशा बाकीच्या लोकेशन्सचा विचार नाही करत. पण जे की आता शक्य आहे, तर ऑफकोर्स जर एवढ्या चांगल्या बजेटमध्ये जर आपल्याला नाशकातल्या नाशकात जर प्रोजेक्ट मिळत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. मॅडम, आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही जेवढे कलाकार आज पाठवलेत इंडस्ट्रीमध्ये, त्याच्यामधून असे काही कलाकार तुम्ही घडवलेत की जे पडद्यावर पण गेले, मोठ्या स्क्रीनवर पण गेलेले आहेत? हो, असे खूप सारे आहेत की ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली, किंवा असे पण आहेत की ज्यांनी ऑलरेडी मोठ्या स्क्रीनवर काम केलेलं आहे, पण त्यांना सिरियल मध्ये काम करायचा खूप इंटरेस्ट असतो, तेही येतात. अरे वा, छान छान छान. म्हणजे तुम्ही काही लोकांना निवडलेलं आहे, त्यांच्याकडनं अभिनय करून घेतलेले आहेत, ते आज इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण गेलेले आहेत, अशी उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत, बरोबर ना? तर अजून या नाशिक शहराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझं तर असं मत आहे की काही जास्तीच्या पैशांसाठी स्वतःचे हाल करू नका. जसे खूप सारे माझ्या नाशिककरांना खूप विनम्र
विनंती आहे. कारण की कसं आहे, आपण मुंबईच्या जेव्हा बाहेर जातो, आपण हा विचार नाही करत की त्यांचा जो पर डे आहे, जो आपल्याला मिळतोय, त्याच्यामध्ये आपला राहायचा खर्च, जेवणाचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आले, मेडिकल इमर्जन्सी आली, तर जेवढा तुमचा पर डे आहे त्याच्या दुप्पट खर्च होतो, हे तुम्हाला जाणवत नाही, पण तो होतो. जर नाशकातल्या नाशकात आम्ही तुम्हाला या भावात, जास्त अमाऊंट नाहीये पण या भावात तुमचं इथे घर आहे, सुखसुविधा आहे, तुम्हाला माहिती की नेमकं तुम्हाला कुठे जायचंय, तर अशा काही सोयी जर तुम्हाला नाशिकमध्ये मिळतायत तर तुम्ही नाशकात काम करावं. चांगल्या चांगल्या संधी आपण उपलब्ध करून देतोय. आता जवळजवळ 4 सिरियल झाल्या, अजून नव्या येत आहेत आणि फ्युचरमध्येही ते चालत राहील. तर मग माझा असा विचार आहे की थोड्या पैशांसाठी ना स्वतःचे हाल अजिबात करू नका. जे आहे, जे मिळतंय त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं बघा. नाही पण छान आहे. म्हणजे मी आतापर्यंत त्यांचा अनुभव घेतलाय की आज नाशिकमध्ये ह्या कलाकारांना नाश्ता मिळतो, सुरुवात नाश्त्यापासून होते, नंतर जेवण असतं वेळेवरती, अगदी टाइम टू टाइम, पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. या सगळ्या सुख सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. आणि या कम्पॅरिझन जर बघायला गेलं तर खरोखर मुंबईपेक्षा नाशिक आपल्याला केव्हाही चांगलं आहे. कारण प्रत्येकाला तुमच्यातला जो अभिनय आहे, जो अभिनेता आहे, त्याला तुम्हाला पुढे आणायचं आहे. त्याला तुम्हाला कसं आहे कसून त्याच्याकडनं मेहनत करून घ्यायची, त्याला चमकवायचंय पुढे. तर मॅडमचं म्हणणं असं आहे की तुम्ही पैशांकडे न बघता तुमच्या अभिनयाकडे बघा. अभिनय कसा करायला पाहिजे, कोणता डायलॉग कसा बोलला गेला पाहिजे, त्याच्यामधला आवाजाची जी चढउतार असते, लयबद्धता असते, ती कशी करायला पाहिजे, याच्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा, असं एकंदर मॅडमचं म्हणणं आहे. तर मॅडम, तुम्ही आज आमच्या स्टार न्यूज नाशिक परिवाराला भेट दिली, त्याबद्दल नाशिककरांकडनं, महाराष्ट्राकडनं, भारताकडनं, सर्व प्रेक्षकांकडनं तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आई जगदंबा, श्री गणेशजीकडे मी विनंती करतो की ऐश्वर्या मॅडमला खूप मोठी निर्माती बनवावं की तुमच्यामुळे आमच्या नाशिककरांमधले हिरो आणखी पुढे जावेत. तर धन्यवाद मॅडम. सो थँक्स ऑफ यू. धन्यवाद नाशिक, धन्यवाद, धन्यवाद स्टार न्यूज.